सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान आणि शांतता मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकार्याकडनं आज जर तुमचं नुकसान झालं तर तुम्ही त्याच्यावरती न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही घाई करू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज जोडीदारासोबत तुमचा काही वाद झाला असेल तर तो तुम्हाला आजच सोडवावा लागेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी दिवस थोडासा कठीण राहील. आज अभ्यासामध्ये काही प्रश्न पडतील, त्यामुळे त्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची तुम्हाला आवश्यकता लागेल. आज तुमच्या आजूबाजूला कुठलाही वाद निर्माण झाला तर तुम्ही त्यामध्ये अडकणं टाळा, अन्यथा ते प्रकरण कायदेशीर बनू शकतं. आज कोणाला काहीही बोलण्याआधी कोणाला वाईट वाटणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. सासरच्यांसोबत काही वाद होत असतील तर आज तेही तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं सोडवले जातील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्याने तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई आज तुमच्यावरती नाराज राहू शकते. संध्याकाळी व्हायरल आजार तुम्हाला ग्रासू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांना आज मैत्रिणीच्या मदतीनं पगारवाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल. तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे देखील खर्च कराल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचं असेल तर ते स्वप्न देखील तुमचं आज पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये काही कलह असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल, ज्यामुळे तुम्ही खुश असाल. नोकरदार लोकांना विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी असेल. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यामध्ये आज बाळाची गुड न्यूज येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य अगदी आनंदी होतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं बोलणे ऐकावी लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वक करावं लागेल. जर तुम्ही शेअर बाजार इत्यादींमध्ये कुठलीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकतो, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. मात्र सासरच्या लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावून तांब्याच्या भांड्यातनं शिव महाराजांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अजिबात निष्काळजी राहू नका. जर तुमच्या भावंडांसोबत काही वाद झाला असेल तर तोही आज संपेल आणि तुम्ही एकमेकांना एखाद्या गोष्टीमध्ये मदतसुद्धा कराल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं सार्वजनिक समर्थन देखील वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये वेळ घालवाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. जर तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये मालमत्तेशी संबंधित काही केसेस सुरू असतील तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी होतील. तुम्ही आज एक छोटी पार्टी देखील सगळ्यांसाठी आयोजित करू शकता. मात्र आज तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत निष्काळजी राहिल्यास तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही आज तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल आणि तुमचे वरिष्ठ देखील त्यामुळे खुश होतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. आज जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. असं झालं तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुमच्या मुलाला एखाद्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळाल्यानं तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्यांचा निकाल आज येऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावरती विश्वास ठेवून ऐकलात तर त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील अनेक समस्या सोडवू शकाल. तुम्ही आज तुमचे दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामध्ये तुम्ही आनंदी असाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह लग्न, नामकरण इत्यादी समारंभासाठी जाऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची अपेक्षा असेल तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासू शकल्याने चांगल्या ऑफर्स देखील तुमच्या हातातून निसटू शकतात. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज जास्तीची मेहनत ही घ्यावी लागेल, तरच तुमची प्रलंबित कामं ही पूर्ण होतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थकवा येऊ शकतो आणि डोकेदुखी, ताप हा देखील येऊ शकतो. त्यामुळे आज तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसताना तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. पण जर आधीच तुम्ही तुमचं बजेट बनवलं असेल तर तुम्ही आर्थिक अडचणी मात्र टाळू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा राहील. जर तुम्ही एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊनच, तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानेच पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादं काम केलं तर त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आज तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आज आनंददायी असेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.